नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील कवी कालिदास स्मारकाच्या दुर्दशेबाबतची बातमी UCN 17 मे रोजी प्रसारित केली होती। या बातमीची दखल घेत रामटेक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी घेतली आहे। आचारसंहिता संपल्यावर स्मारक आणि परिसराची दुरावस्था दूर केली जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। कालिदास स्मारक जे आहे ते तीर्थक्षेत्र विकास आराखडा समिती यांच्या मार्फत ॲक्च्युली त्याचं बांधकाम झालेलं होतं आणि त्याच्यानंतर देखभाल दुरुस्ती करण्याकरिता ते नगरपालिकेला हँडओव्हर करण्यात आलं होतं। परंतु नगरपालिकेकडे पुरेसा मनुष्यबळ नसल्यामुळे आम्ही त्याचं प्रयत्न करतोय। परंतु आता तिथेसुद्धा म्हणजे एक अंबाडा तलाव, गड मंदिर, कालिदास स्मारक, राखी तलाव या 4 ठिकाणी आम्ही मनुष्यबळाचं विशेष टेंडर जे ऑलरेडी आम्ही केलेलं आहे, पब्लिश झालेलं आहे, परंतु आचारसंहितामुळे आम्ही त्याला वर्क ऑर्डर देता आलेली नाही आहे। तर त्याच्यानंतर ते जे आहे तिथे मनुष्यबळ प्रॉपर तिथे राहील, जे स्वच्छतेसाठी राहील आणि तिथले जे कॅपिटल वर्क्स जे आहेत, जे फाउंटेन तिथे बंद झालेलं आहे, तर तिथे मोठा खर्च असल्यामुळे ती सगळी कामं जी आहेत ती तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत जो निधी मंजूर झालेला आहे आणि स्पेशल निधी यात्राकर अंतर्गतसुद्धा मंजूर झालेला आहे, तर ते PWD मार्फत कार्यान्वयन यंत्रणा असल्यामुळे त्यांच्यामार्फत ते काम होईल आणि ते काम पूर्ण झाल्यावर कालिदास स्मारक पुन्हा अगोदरसारखं छान होईल।